आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला वतीने अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 30 वर्षावरील सर्व महिलांची गर्भाशयमुक्त कर्करोग चाचणी व जनजागृती अभियानासंदर्भात जिल्हा परिषद अकोला येथे पत्रकार परिषद संपन्न। दिनांक 3 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत सर्व ग्रामीण भागातील 30 वर्षाच्या वरील वयोगटातील महिलांची प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावर प्राथमिक तपासणी प्रशिक्षित महिला वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे। मोहिमेचा दुसरा टप्पा 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येणार असून प्राथमिक आरोग्य तपासणीमध्ये आढळून आलेल्या संशयितांची पुढील वैद्यकीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तज्ञ डॉक्टरांकडून करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। यावेळी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अढाऊ, डॉक्टर संदीप चांडक, डॉक्टर गर्गे, डॉक्टर हर्षवर्धन मालोकार, जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गाढवे सह पत्रकार परिषदेला इतर मान्यवर उपस्थित होते। सुरुवात करणार प्रोग्राम त्याच्यामध्ये एनसीडीचा हेच भाग आहे, हे काहीतरी वेगळं असं नाही, परंतु याच्यावर जोर आम्हाला म्हणजे हे जे महत्त्व आहे हे सांगायचे आहे, लोकांना थोडक्या माहिती देऊन आणि स्पेसिफिकली महिलांना त्याची जे महिला आहे यांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे विषय आहे। त्याच्यामुळे आज आपण हे तुमच्या पत्रकार परिषद आता इथे आयोजित केलेले आणि अध्यक्ष मॅडमचं म्हणजे डायरेक्शन अनुषंगाने आता आपण इथे बसलेले फक्त ते महिलांना एकदा तपासणीसाठी घेऊन येण्यासाठी जे जे आम्हाला माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचे जे माध्यम आपण एक सोशल मीडियाचा वापर करून आणि तुम्ही सगळे इम्पॉर्टंट आहे तुमच्या माध्यमातून पण हे इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचण्याचं गरजेचे विषय आहे आणि न्यूजपेपरमध्ये सोशल मीडिया असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल आणि आमचे लोक पण आमचे कर्मचारी सगळं जे हेल्थचे कर्मचारी आहे नॉर्मल एनसीडी स्क्रीनिंग तो आपण करू, परंतु त्याचबरोबर हे अत्यंत महत्त्वाचा एक मोहीम आपण ठरवले तो तुम्ही सगळे सहभाग घेतला पाहिजे, हे आमचे रिक्वेस्ट आहे। नवीन वर्षाच्या सर्व ग्रामीण भागातील तसेच शहर भागातील सर्व जनतेला जिल्हा परिषदेकडून आणि माझ्याकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज एक आम्ही आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे 3 जानेवारी ते 5 जानेवारीपर्यंत एक आरोग्य शिबिराची आपण मोफत तपासणी ग्रामीण भागातील महिला आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यासाठी आम्ही एक आरोग्य तपासणी त्यांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असेल आणि इतर सुद्धा काही जे आजार होतात त्याची तपासणी महिला करत नाही आणि त्या करण्यासाठी आम्ही त्यांना एक ग्रामीण भागातील जनतेला आवाहन करत आहे। कर्करोग आजाराचे प्रति 1 लाख लोकसंख्येमध्ये 44पेक्षा जास्त रुग्ण आढळून येतात। त्या रोगाचे निदान वेळीच निदान होऊन जर उपचार झाले तर 50% रुग्णांचे प्राण वाचू शकतात। अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्त्री पुरुषांना मुखाचा कर्करोग, स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग यांच्या तपासणीच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। 30 वर्षावरील सर्व स्त्रियांची प्राथमिक तपासणी दिनांक 30 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व उपकेंद्र स्तरावर टप्प्याटप्प्याने होणार आहे। या अभियानाअंतर्गत उपकेंद्र स्तरावर 30 वर्षावरील सर्व स्त्रियांची गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी प्रशिक्षित स्त्री वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी यांचे समुदाय करण्यात येणार आहे। याकरिता प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षित महिला वैद्यकीय पथक नेमण्यात आले असून सदर तपासणीमध्ये आढळून आलेले संशयितांची पुढील तपासणी होणे गरजेचे आहे। त्यासाठी आपण या चमूमध्ये आपल्याला सहकार्य म्हणून डॉक्टर संदीप चांडक हे प्रेसिडेंट IAM हे यांचं सहकार्य लाभणार आहे। त्यासाठी आपल्याला डॉक्टर गर्गे प्रेसिडेंट APMBA असे यांचे आपल्याला मार्गदर्शन आणि सोबतच आपल्याला डॉक्टर मालुकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आरोग्य शिबिर राबवणार आहे। सोबतच आपल्याला CS मॅडमचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आपल्याला यामध्ये सहकार्य लाभणार आहे। आपल्या जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गाढवे सर यांचे सुद्धा आपल्याला इथं सहकार्य लाभणार आहे आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आपण आरोग्य शिबिर उभं केलेलं आहे।
याचा लाभ जास्तीत जास्त ग्रामीण भागातील जनतेला पोहोचला पाहिजे आणि मोहिमेचा आपला पहिला टप्पा असा असणार आहे. दिनांक 3 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत सर्व ग्रामीण भागातील 30 वर्षावरील वयोगटातील महिलांची प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर प्राथमिक तपासणी प्रशिक्षित महिला वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे. असा आपला पहिला टप्पा राहणार आहे. यासाठी आपल्याला आपल्या राज्याच्या महासचिव आदरणीय अरुंधती यांचे सुद्धा सहकार्य लाभणार आहे आणि सोबतच आरोग्य सभापती म्हणून मायाताई नाईक ह्या सुद्धा आपल्याला यांचे सुद्धा सहकार्य लाभणार आहे. त्यासाठी दुसरा मोहिमेचा टप्पा असा असणार आहे आपल्यासाठी दिनांक 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत दुसरा टप्पा आपला राबवण्यात येणार आहे आणि येणार असून प्राथमिक आरोग्य तपासणी मध्ये आढळून आलेल्या संशयाची पुढील वैद्यकीय तपासणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र केंद्र स्तरावर तज्ञ डॉक्टरांकडून करून घेण्यात येणार आहे. आपला पहिला टप्पा हा उपकेंद्रामध्ये राबवण्यात येणार आहे तर दुसरा टप्पा हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राबवण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील जनतेला महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही असे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घेऊन न लाजता न घाबरता आपल्या तपासण्या करून आपल्या पुढील उपचारासाठी त्या तपासण्या आवश्यक आहे. म्हणून त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना इथं येऊन आपली तपासणी करून घ्यावी. पुढील उपचार जेणेकरून हे आरोग्यासाठी चांगले असेल जेणेकरून त्यांचं आरोग्य धोक्यात येणार नाही आणि त्याचे वेळीच उपचार होऊन त्यांना आरोग्याची काळजी घेतली जाईल त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल याबाबत जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.